थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे। पुढच्या 20 मिनिटात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्कर प्रमुखांची देखील दुपारी 2 वाजता बैठक होईल। दिल्लीतही या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घडामोडी घडण्यास आता वेग प्राप्त झालेला आहे। सीडीएस प्रमुख या बैठकीत सहभागी होतील। राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट साथे आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय की पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानला सळो की पळो करण्यात आलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात आता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। ऐतिहासिक मंदिरं असू देत किंवा ठिकठिकाणी धार्मिक स्थळं सुद्धा, या सगळ्या परिसरामध्ये आता बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहात। चेतन, निश्चितच लागवी, कारण ज्या प्रकारे भारताने हल्ला केला आणि त्यानंतर पाकिस्तानकडून आता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झालेला आहे। काल मध्यरात्रीपासून आपण पाहत आहोत सातत्याने क्षेपणास्त्र असतील किंवा ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता। विशेष करून राजस्थान असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा पंजाब असेल, या 3 राज्यांमध्ये सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे। आंतरराष्ट्रीय सीमेवरती सुद्धा पाकिस्तानकडून जबरदस्त मारा सुरू होता, मात्र त्याला थेट आणि चोख प्रत्युत्तर आहे ते भारतीय सेनेने दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।